राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या महाराष्ट्राला विसर पडला आहे आणि मराठा समाजाने ही खंत व्यक्त केलेली आहे। मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील मराठा एकत्र येणार आणि मराठा आरक्षणासाठी 1 ऑक्टोबर पासून पुन्हा लढाई सुरू करणार असल्याचं सांगण्यात येतं। तर कुणबी दाखले देण्यासाठी कोल्हापूर गॅजेटचा समावेश करण्याची मागणी होते। आरक्षणाचे जनक असणारे राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानासाठी जे गॅजेट केलं होतं या गॅजेटचा विचार व्हावा अशी मागणी मराठ्यांनी केलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मोर्चे झाले, आंदोलन झाले आणि त्यानंतर एक जी.आर निघाला आणि त्यानंतर मराठ्यांना आरक्षण कुणबी दाखले द्यावे असे चालू झाले। परंतु कोल्हापुरातील कोल्हापूर गॅजेट अजून वापरण्यात आलेले नाही। त्याबद्दल बोलण्यासाठी आहेत वकील बाबा इंदुलकर। काय सांगाल की कोल्हापुरातील गॅजेट वापरलेले नाही? या गैक दशकाच्या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये लढ्यामध्ये राज्यकर्ते आणि राजकारणी माणसांना आरक्षणाच्या विषयामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी काढलेलं आणि मराठ्यांना दिलेलं आरक्षण याचा विसर पडला। आरक्षणाच्या विषयामध्ये सुद्धा हे शासन आणि हे राज्यकर्ते छत्रपती राजश्री शाहू महाराजांचं नाव घ्यायला तयार नाहीत आणि शाहू महाराजांनी मराठ्यांना मागास ठरवलं होतं याचाही यांना विसर पडला। याचाच अर्थ शाहू महाराजांच्या विचाराशी हे फारकत घेत आहेत। यांना शाहू महाराज फक्त राजकीय फायद्यासाठी पाहिजे आहे असा 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 समज सर्वसामान्य माणसाचा झाला। हे काही चुकीचं नाही। कोल्हापूर गॅजेट कधी वापरावं, तुम्ही पुढची भूमिका काय असेल? कोल्हापूर गॅजेट हे 1881चं हे गॅजेट आहे। ह्या गॅजेट मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे मराठा कुणबी, कुणबी मराठा हा एकच आहे। त्यामुळे कुणबी जात ह्या मराठीची आहे। त्यामुळं 1921 साली सुद्धा माननीय हायकोर्टानं सुद्धा ठरवलं की मराठा कुणबी हा एकच आहे। कोल्हापूर गॅजेटचा वापर केला पाहिजे। त्याचबरोबर पुन्हा एकदा हे मराठा आरक्षण चालू होते 1 तारखेपासून। 1 तारखेला शस्त्रपूजन करून हे आंदोलन चालू होत आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।